नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील प्रसिद्ध मंदिरे यांच्यावर आधारित काही रोचक प्रश्नोत्तरे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि दिलेल्या प्रश्नांपैकी तुमची किती बरोबर उत्तरे आली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला पहिला प्रश्न आहे, बद्रीनाथ हे कोणत्या यात्रेचा भाग आहे? पर्याय आहेत: ए. अमरनाथ यात्रा, बी. चारधाम यात्रा, सी. शक्तिपीठ यात्रा, डी. पंचकेदार. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. चारधाम यात्रा. प्रश्न दुसरा, तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत: ए. तामिळनाडू, बी. कर्नाटक, सी. आंध्र प्रदेश, डी. तेलंगणा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आंध्र प्रदेश. प्रश्न तिसरा, द्वारका हे कोणत्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? पर्याय आहेत: ए. अरबी समुद्र, बी. बंगालचा उपसागर, सी. लाल समुद्र, डी. काळा समुद्र. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए. अरबी समुद्र. प्रश्न चौथा, अमरनाथ गुहा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? पर्याय आहेत: ए. हिमाचल प्रदेश, बी. उत्तराखंड, सी. लडाख, डी. जम्मू आणि काश्मीर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. जम्मू आणि काश्मीर. आपला पाचवा प्रश्न आहे, अजमेर शरीफ दर्ग्यात दरवर्षी कोणता प्रमुख उत्सव साजरा केला जातो? पर्याय आहेत: ए. ईद, बी. उर्स, सी. मोहरम, डी. रमजान. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उर्स. प्रश्न सहावा, केदारनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत: ए. हिमाचल प्रदेश, बी. उत्तराखंड, सी. सिक्कीम, डी. अरुणाचल प्रदेश. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उत्तराखंड. प्रश्न सातवा आहे, वैष्णोदेवी मंदिर कोणत्या डोंगर रांगांमध्ये आहे? पर्याय आहेत: ए. सह्याद्री, बी. अरवली, सी. त्रिकुटा पर्वत, डी. निलगिरी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्रिकुटा पर्वत. प्रश्न आठवा, पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? पर्याय आहेत: ए. कृष्णा, बी. भीमा, सी. गोदावरी, डी. तापी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. भीमा नदी. प्रश्न नववा, सोमनाथ हे कोणत्या पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे?
पर्याय आहेत ए. पंचकेदार, बी. चारधाम, सी. द्वादश ज्योतिर्लिंग, डी. शक्तिपीठ. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे द्वादश ज्योतिर्लिंग. आपला 10वा प्रश्न आहे, सुवर्ण मंदिर कोणत्या धर्माशी संबंधित आहे? पर्याय आहेत ए. हिंदू, बी. बौद्ध, सी. जैन, डी. शीख. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. शीख. आपला पुढचा प्रश्न आहे, श्रीराम मंदिर कुठे बांधले आहे? पर्याय आहेत मथुरा, अयोध्या, वाराणसी, प्रयागराज. तर या 11व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा एक नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत. धन्यवाद. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.